नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज आपण डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचे 3 नंबर बंधू दिनेश जाधव यांचे आत्मचरित्र थोडक्यात पाहणार आहोत. यातील पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आणि आपली मते मला कमेंटद्वारे पण सांगा. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी. असे एका शायराने म्हटले आहे. जवळजवळ प्रत्येकाला बालपणाचा काळ सुखाचा असे वाटते. मला मात्र तसे अजिबात वाटत नाही. किंबहुना बालपणीची आठवण आली तरी माझ्या अंगावर शहारे उभे राहतात. कारण माझा बालपणाचा काळ फार खडतर गेला, सुखावह नाही. आठवणींच्या शृंखलेत मागे मागे जाताना तिथे धुसर भूतकाळाची सुरुवात होताना दिसते. तिथे मला जुन्या वडाळ्याची चाळ आठवते. आमच्या चाळीच्या मागच्या बाजूला पाण्याचा सार्वजनिक नळ होता. घरातल्या जुन्या छपरी पलंगावर बसले की खिडकीतून तो नळ दिसे. तिथे एकमेकांशी पाण्यावरून हुज्जत घालणाऱ्या बायका, मधूनच हमरीतुमरीवर येणारे पुरुष, हा नित्याचाच देखावा. नको ते शब्द आणि नको त्या गोष्टी फार लहानपणी कानावर पडल्या त्या तिथे. आपण चांगले राहावे, मौज मजा करावी असे मला नेहमी वाटत असे. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मन मारून राहावे लागत असे. मला त्याचे वैषम्य वाटत असे. इतर भावंडांप्रमाणे 5व्या इयत्तेपासून मी छबिलदासमध्ये जाऊ लागलो. तिथे बहुसंख्य मुले गोरीगोमटी स्वच्छ कपडे घातलेली. त्या मानाने मी काळा दिसायचो, म्हणून मला कालिया म्हणायचे. छबिलदास शाळेने माझे व्यक्तिमत्व घडवले. तसे पाहिले तर दलित समाजात जन्माला येऊनही माझ्यात न्यूनगंडाची भावना अशी नव्हती. माझा स्वतःवर विश्वास होता. डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेले क्षुद्रपूर्वी कोण होते हे पुस्तक अगदी लहानपणी वाचनात आले. त्यामुळे की काय कोण जाणे, आपण इतरांपेक्षा कमी नाही आणि ते आपल्याला वागण्यातून, अभ्यासातून, चरित्रातून सिद्ध करायचे आहे या भावनेतून मी वागत राहिलो. छबिलदासचे त्यावेळचे प्राचार्य श्री के गो अक्षीकर आणि एक शिक्षक श्री धामणकर या गुरुवर्यांचे माझा आत्मविश्वास वाढवण्याच्या कामी बहुमोल सहाय्य झाले. लहानपणापासून मला वाचनाची आवड होती. मात्र वडाळ्याच्या शाळेत असताना चांदोबा सोडून इतर फारसे काही वाचायला मिळत नसे. छबिलदासमध्ये गेल्यानंतर वातावरण पूर्णतया बदलून गेले. त्या शाळेचे सुसज्ज ग्रंथालय पाहून मी हरखून गेलो. रोज एक या क्रमाने मी नवनवीन पुस्तके वाचण्याचा धडाका लावला. माझ्या वाचनाला नियमित प्रोत्साहन असे ते गोम किराणे या आमच्या शिक्षकाचे. वाचनात सुरुवातीला फडके, खांडेकर यांचे साहित्य असायचे. पुढे पुढे फडक्यांच्या कादंबऱ्या निव्वळ करमणुकीची साधने वाटू लागल्या. त्याउलट खांडेकरांच्या साहित्यकृतींचा मनावर परिणाम ठसू लागला. खांडेकरांच्या क्रौंचवध ची असंख्य पारायणे केल्याचे स्मरते. पुढे श्री ना पेंडसेंच्या कादंबऱ्यांची भुरळ पडू लागली. काव्याच्या बाबतीत सुरुवातीला मंगेश पाडगावकर मनाला भिडले, कारण त्यांच्या कवितांमध्ये सहजपणा होता. पुढे कुसुमाग्रज आणि बाबा बोरकर यांची मोहिनी पडली, कारण त्यांच्या काव्याचा आवाका फार मोठा होता. त्यांची प्रत्येक कविता विचार करायला लावत असे. माझ्या सुदैवाने मला मराठी शिकवणारे शिक्षक देखील मातब्बर भेटत होते. त्यामुळे साहित्यातील रस वाढत गेला, अनुभूती वाढत गेली. त्यातून मग मी छबिलदासच्या अभ्युदय या त्रैमासिकासाठी अधूनमधून लिखाणही करू लागलो. त्यामुळे नियमित अभ्यासाकडे थोडेसे दुर्लक्ष झाले हे मात्र खरे. शाळेत असताना मला भाषणे देण्याचा छंद लागला. माझ्या अवांतर वाचनामुळे की काय, पण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि इतर प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात माझे छोटेसे भाषण हमखास असायचे. तोच पायंडानंतर मुंबई महानगरपालिकेचा विभाग अधिकारी म्हणून काम करत असताना देखील अबाधित राहिला. आमचे दादा व्यायामाच्या बाबतीत फारच आग्रही. त्यामुळे 8वी 9वीत असताना मी दादांबरोबर व्यायामशाळेत जाऊ लागलो
तालमीत व्यायामाची अद्ययावत साधने अर्थात नव्हती. मात्र ज्याला आता घाटी व्यायाम म्हणतात तो दंड, बैठका, मुद्गल यांचा व्यायाम भरपूर होता. मी आखाड्यात कुस्त्या देखील करू लागलो. व्यायामामुळे दमछाक होत असे. मग घरी जाऊन बकाबका जेवायचो आणि लगेच झोपी जायचो. असा दिनक्रम सुरू झाला. त्यामुळे वाचनाकडे आणि नियमित अभ्यासाकडे पुन्हा दुर्लक्ष होऊ लागले. मात्र व्यायामामुळे माझी उंची वाढली, वजन वाढले, शरीरयष्टी पिळदार झाली. 1961 साली SSC झाल्यावर मी सिद्धार्थ महाविद्यालयात प्रवेश घेतला. सिद्धार्थ महाविद्यालयात जाण्याचा निर्णय भाऊचा. तो स्वतः मला त्यावेळच्या प्राचार्य कर्णिकांकडे घेऊन गेला होता. छबिलदासमध्ये असताना भाषेवर चांगले संस्कार झाले होते. शिवाय माझी राहणी थोडी छान छोटकी, साधी राहणी, उच्च विचारसरणी पेक्षा डॉक्टर आंबेडकरांच्या उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी हा मूलमंत्र मला आपलासा वाटत होता. त्यामुळे घरची परिस्थिती बेताची असून सुद्धा मी जास्तीत जास्त नेटके राहण्याचा प्रयत्न करत असे. तीच आवड पुढे बळावत गेली. पुढे व्यावसायिक जीवनात मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे वेल ड्रेस मॅन म्हणून ओळखला जाऊ लागलो. महाविद्यालयात असताना मात्र माझ्या स्वच्छ वाणीमुळे आणि नेटके राहण्यामुळे मी दलित समाजातून आलेला आहे यावर इतरांचा विश्वास बसत नसे. सिद्धार्थ महाविद्यालयात मी शास्त्र शाखेमध्ये प्रवेश घेतला होता. त्या महाविद्यालयात 2 प्रसिद्ध प्राध्यापकांचा सहवास मला लाभला. एक मधु दंडवते आणि दुसरे अनंत काणेकर. अनंत काणेकर आम्हाला मराठी पद्य शिकवित असत. त्यांचा जबरदस्त व्यक्तिमत्वाने मी इतका भारावून गेलो की त्यांच्याशी मुद्दामून ओळख करून घेतली. त्यांना भेटण्यासाठी वरचेवर मी कॉमन रूममध्ये जात असे. एकदा त्यांनी मला त्यांच्या त्यावेळेच्या हिंदू कॉलनीच्या घरीसुद्धा आमंत्रित केल्याचे स्मरते. मधु दंडवते आम्हाला पदार्थ विज्ञान शिकवत. त्यांची शिकवण्याची घाटणी अत्यंत आखीव रेखीव. वर्गात पदार्थ विज्ञानाचे विद्यार्थी तुरळक होते. प्रत्येकाशी त्यांची वैयक्तिक ओळख, त्याच्या कुवतीची त्यांना जाण. दंडवते यांच्यासारखा आपलेपणाने शिकवणारा प्राध्यापक मला लाभला हे मी माझे भाग्य समजतो. काणेकरांच्या प्रभावामुळे की काय, पण सुरुवातीला मला कम्युनिझम बद्दल फार आकर्षण वाटले. देशाच्या सर्व समस्यांना राष्ट्रीयकरण हा एक उपाय आहे अशी माझी ठाम समजूत होऊन बसली. कम्युनिझमची ओढ इतकी प्रभावी झाली होती की आमच्या मित्रमंडळीमध्ये एकमेकाला पत्र लिहायचे झाले तर श्री डांगे प्रसन्न अशी सुरुवात होत असे. पुढे दंडवते यांनी मला डॉक्टर लोहियांचे चरित्र वाचायला दिले. ते वाचून मी पुरता झपाटून गेलो. कम्युनिझमचा फोलपणा, त्याची अव्यवहार्यता मला पटली ती लोहियांच्या साहित्यातून. मी समाजवादाकडे ओढला गेलो. SM जोशी, नानासाहेब गोरे, यदुनाथ थत्ते, सदानंद वर्दे या समाजवादी मंडळींबद्दल प्रेम वाटू लागले. डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत असलेली समाजरचना घडवण्याचे काम तथाकथित उच्च जातीत जन्माला येऊनही दलितोद्धारासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या या समाजवादी नेत्यांकडूनच होऊ शकेल अशी माझी धारणा होऊ लागली. शाळेत असताना दादांमुळे व्यायामाची गोडी लागली होतीच. त्यामुळे मर्दानी खेळांचे आकर्षण होते. महाविद्यालयात असताना मी बॉक्सिंग शिकू लागलो. पहिल्याच वर्षी मी स्पर्धांमध्ये उतरलो. झेवियर्स कॉलेजमध्ये सामना होता. पहिल्याच फेरीत माझा प्रतिस्पर्धी भारी निघाला. त्याने जोरदार ठोसे लगावले. त्यामुळे माझे नाक फुटले, ओठ फाटले. आता घरी गेल्यावर आई वडील रागवणार म्हणून मी घाबरून गेलो होतो. मला धीर दिला तो दादांनी. ते म्हणाले, एका जत्रेनं देव काय म्हातारा होत नाही, तसा एका कुस्तीनं काय पैलवान रिटायर होत नाही. तू आता मार खाल्लास ना, कोई बात नाही. त्याच्यामुळं तुझ्या मनात जिद्द निर्माण झाली पाहिजे. मग पाहूया पुढं काय यश येतं ते. दादांचे ते शब्द भविष्यवाणीसारखे ठरले. पुढच्या वर्षी मी एका पाठोपाठ लढती जिंकत जाऊन शेवटी 1963 सालचा चॅम्पियन झालो. इंटर सायन्सला असताना मी कॉलेजमध्ये जनरलच्या सेक्रेटरी पदासाठी निवडणूक लढवण्याचे ठरवले. कॉलेजची निवडणूक म्हणजे फक्त श्रीमंत मुलांची मिराजदारी असे. निवडणूक प्रचाराला भरपूर पैसे लागत असत. त्यावेळी अशोक मंडक व सुभाष आंबिये या 2 क्रिकेटपटूंनी मला साथ दिली. पॉयोनियर बुक डेपो व कॉलेजला असलेल्या कॅन्टीनवाला यांच्याकडून जाहिरातीसाठी पैसे घेऊन माझी प्रचारपत्रिका छापली. कॉलेजात नसलेला माझा मित्र रमेश धोत्रे याने उत्कृष्ट भित्तीपत्रके रंगवून दिली.
माझ्या मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषातील भाषणांनी प्रथम वर्षापासून पदवीच्या शेवटच्या वर्षापर्यंतचे सारे वर्ग गाजवून टाकले व अत्यंत अटीतटीची निवडणूक होऊन शेवटी मी जिंकलो. निवडणूक जिंकल्यानंतर प्राचार्य डॉक्टर कर्णिक यांना भेटायला गेलो. त्यांनी मला सांगितले की जनरल सेक्रेटरीची निवडणूक जिंकलेला विद्यार्थी त्यावर्षी कधीही पास झालेला नाही. हा आपल्या कॉलेजचा इतिहास आहे. पण मी मात्र त्यावर्षी पास झालो व ती परंपरा खंडित केली. सिद्धार्थमध्ये शिक्षण घेत असताना मला लष्करी अधिकारी होण्याची स्वप्न पडू लागली. महार बटालियनच्या अनेक शौर्यगाथा घरी पुन्हा पुन्हा कानावर पडत होत्या. त्यामुळे महाविद्यालयात दाखल झाल्यापासून लष्कराच्या नोकरीची ओढ मला लागली होती. त्याची पूर्वतयारी म्हणून मी NCCमध्ये दाखल झालो. सर्व परेड, कॅम्प्स मी न चुकता अटेंड करत असे. NCCमध्ये जे जे बहुमान मिळू शकतात ते सारे मी मिळवले. आमच्या कंपनीचं क्वार्टर्स मास्टर म्हणून माझी निवड झाली. नेमबाजीसाठी मी प्रावीण्य मिळवले. इंटर सायन्सनंतर शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळून सेकंड लेफ्टनंट म्हणून लष्कर प्रवेश करावा असे माझ्या मनाने घेतले. मी संपूर्ण तयारीनिशी त्यासाठी प्रयत्न केला. मात्र कसे कोणास ठाऊक, पण मला यश मिळू शकले नाही. माझी निवड झाली नाही म्हणून मी अतिशय खट्टू झालो. आमच्या कुटुंबातील एकाने तरी लष्कर, आरमार किंवा वायुसेनेत अधिकारी व्हायला हवे होते असे मला अजूनही वाटते. त्यावेळेसचा एक गमतीदार प्रसंग आठवतो. आमच्या घरात माझा NCCचा गणवेशातला सॅल्यूट करणारा एक छानसा फोटो लावलेला होता. आमच्या गोतावळ्यातील एक अशिक्षित स्त्री आमच्या घरी आली असताना तो तिच्या पाहण्यात आला. फोटोसमोर उभी राहून तिने बराच वेळ त्याच्याकडे निरखून पाहिले आणि मग बोलती झाली. अरे वा, दीनाभाऊ बँडमध्ये भरती झाला वाटतं. लष्करी अधिकारी होण्याची स्वप्न विरल्यामुळे मी BSc करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक गणित विषयात मला फार गती होती अशातला भाग नाही. मात्र आव्हाने स्वीकारण्यात एक वेगळाच आनंद असतो म्हणून पदार्थ विज्ञान, गणित हे विषय घेऊन मी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये BScसाठी प्रवेश घेतला. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची भव्य इमारत, मोठे वर्ग, तुरळक विद्यार्थी, सुसज्ज वाचनालय सारेच मनाला भावणारे होते. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये मला अनेक चांगले मित्र मिळाले. त्यातल्या काही मित्रांचा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव पडला. त्यापैकी 2 सहाध्यायी मित्र विशेष उल्लेखनीय आहेत. पहिला जुजर बंदूकवाला, अत्यंत कुशाग्र बुद्धीचा, देशसेवेने भारलेला आणि घरची गडगंज संपत्ती असून सुद्धा साधेपणाने राहणारा. अभ्यासाची पद्धत, वागण्याचा मॅनर आणि निर्भयता मी शिकलो ती बंदूकवालापासून. अमेरिकेत डॉक्टरेट करून आल्यानंतर बडोदाच्या MS विद्यापीठात पदार्थ विज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नोकरी करत आज तो तेथील समाज जीवनामध्ये महत्त्वाची कामगिरी पार पाडत आहे. दुसरा सहाध्यायी मित्र म्हणजे विकास देसाई. लक्ष्मीपुत्र असूनही कॉलेजच्या NCC कंपनीचा संचालक स्पर्धेत पहिला क्रमांक यावा म्हणून रात्रभर जागून सर्वांच्या बुटांना, पट्ट्यांना घासून पुसून चकचकीत करून ठेवणारा. टीम स्पिरिट, सामाजिक बांधिलकी या शब्दांचा अर्थ मला उमगला तो विकास देसाईमुळे. आज तोच विकास उत्तम चित्रपटांची निर्मिती करून एक कलात्मक दिग्दर्शक, निर्माता म्हणून स्वतःचे एक स्थान राखून आहे. जुजर बंदूकवाला, विकास देसाई आणि इतर सहाध्यायी मित्रांच्या सहवासामुळे कळत नकळत चांगले संस्कार होत गेले. आपणही आयुष्यात काहीतरी चांगले करून दाखवावे अशी ईर्ष्या मनात निर्माण झाली. मात्र दोघे थोरले भाऊ मुंबई बाहेर असल्यामुळे घरी लक्ष देणे अगत्याचे होते. परिणामतः पदवीधर झाल्याबरोबर मला नोकरी करणे आवश्यक होऊन बसले. सुदैवाने मला नोकऱ्या मिळण्यात काहीही अडचण आल्या नाही. पदवीधर झाल्यानंतर एका महिन्यात रिसर्च हिंदुस्थानतर्फे औषध विक्रेत्याची नोकरी मला करावी लागली. मराठवाडा विदर्भ भागात कंपनीला विक्री वाढवायची होती. त्यासाठी निवडलेल्या गटामध्ये मी एकटाच महाराष्ट्रीयन होतो. 1-2 महिन्यात माझी औरंगाबाद येथे बदली झाली. घरी दोन्ही थोरले भाऊ नसल्यामुळे मला मुंबई सोडवेना. मग भाऊच्या सल्ल्याने नोकरीवर तिलांजली दिली. त्यानंतर थोड्या दिवसात सचिवालयात असिस्टंटची नोकरी मिळाली. तिथे काम करत असताना प्रशासनामध्ये कारकुनी मनोवृत्ती, चाकोरीबद्ध हाताळणी आणि मर्यादित जाणीव कशी असते याचे प्रत्येकारी दर्शन घडले. काही महिन्यातच सचिवालयातही नोकरी सोडून मी स्टेट बँकेत रुजू झालो.
स्टेट बँकेत काम करत असतानाच इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरच्या परीक्षेला बसलो आणि अव्वल गुण मिळवून लेखी परीक्षेत यशस्वी झालो. मुलाखतीसाठी श्री गणपती नावाचे एक कमिशनर होते. ते स्वतःही त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात बॉक्सर असल्यामुळे आमचे सूर तत्काळ जमून आले. माझी इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली. इन्कम टॅक्स विभागात काम करत असताना श्रीमंत लोकांशी संबंध आला. विभागातर्फे इतर वरिष्ठ सहकाऱ्यांबरोबर धाडी घातल्यानंतर ठिकठिकाणी संपत्तीचे जे दर्शन घडले ते डोळे दिपून टाकणारे होते. मोठे कारखानदार किंवा सिनेमा क्षेत्रातील मंडळी यांच्या घरी जे ऐश्वर्य पाहायला मिळाले ते सीमित करणारे होते. श्रीमंत लोक कसे जगतात आणि आपण कसे दलित समाजातील कसे जगतो याची मनोमन तुलना होऊ लागली. समाजातील संपत्तीचे काही विशिष्ट वर्गाकडे एकत्रीकरण झाले असल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यात दलित समाजाचा वाटा काय, त्यात आम्ही कुठेही नाही याची खंत वाटायला लागली. इन्कम टॅक्सच्या नोकरीचा एक परिणाम असा झाला की आपण देखील नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा एखादा उद्योग काढावा हा विचार मनात बळावू लागला. मात्र आर्थिक पाठबळ नव्हते. वित्त संस्थेच्या सहाय्याने स्वतःचा उद्योग सुरू करता येणे शक्य होते, पण त्यासाठी लागणारे नैतिक सामर्थ्य माझ्याजवळ नव्हते. उद्योगात बुडलो तर सरावाचे कसे याला समाधानकारक उत्तर मिळेना. त्यामुळे नोकरीतून मिळणाऱ्या सुरक्षिततेचा आसरा धरून राहण्याचे मी ठरवले. 1974 साली केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे असिस्टंट डायरेक्टर सिमेन्स एम्प्लॉयमेंट या नौकानयन क्षेत्रातील पदासाठी देण्यात आलेल्या जाहिरातीने लक्ष वेधले. मी अर्ज केला. पद्धतीप्रमाणे तो अर्ज माझ्या वरिष्ठांपर्यंत पाठवायचा होता. त्यावेळी देशपांडे नावाचे आमचे कमिशनर होते. त्यांनी माझे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. तू इथेच पुढे मागे आयकर अधिकारी होशील असे आमिष देखील दाखवले. मात्र माझे मन इन्कम टॅक्सच्या नोकरीत रमत नव्हते. स्वतःला इन्स्पेक्टर म्हणून द्यायला कमीपणा वाटायचा. आपण अधिकारी असल्याचे इतरांना सांगता यावे असे आवर्जून वाटू लागले. मी अर्ज केला. रितसर मुलाखतीसाठी बोलावणे आले. जागा एकच होती. वशिलेबाजीच्या भीतीमुळे मनात धाकधूक होती. सुदैवाने माझी निवड झाली. शेवटी एकदाचा मी अधिकारी झालो. मात्र माझी नेमणूक झाली ती कलकत्ता बंदरात. त्यावेळी मोठा भाऊ बदली होऊन मुंबईला आलेला होता. त्यामुळे मला मुंबई सोडणे शक्य झाले. पण मी तोपर्यंत कधीही घरापासून दूर राहिलो नाही. त्यातून 1974 साली कलकत्ता म्हटले की बॉम्बस्फोट, जाळपोळ, गोळीबार, मारामाऱ्या यांच्या बातम्या वर्तमानपत्रातून सतत झळकत होत्या. त्यामुळे घरचे सारेजणच अस्वस्थ झाले. पण मी हट्टाला पेटलो होतो. पत्नी, 1.5-2 वर्षांची मुलगी आणि 1.25 महिन्यांचा मुलगा यांना इतर कुटुंबियांकडे सोडून मी कोलकात्यासाठी प्रस्थान ठेवले. कलकत्त्याला शिपिंगचे एक विशिष्ट अधिकारी भेटले. त्यांचे नाव श्री के.जी. देशपांडे. पहिल्या भेटीतच आमची वेललेंथ जुळून आली. मला स्वतःच्या मुलासारखे मानून त्यांनी इतर सर्वांची ओळख करून दिली आणि माझे कोलकातामधील बस्तान बसवण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केले. कोलकात्यात मी सुरुवातीला एकटाच होतो. रिकाम्या वेळात मी तिथे पायी फिरत असे. गरिबीचे तिथले झालेले दर्शन मनाला चटका लावणारे, अंतर्मुख करणारे होते. पूर्वी बलराज सहानींचा 2 बिघा जमीन हा प्रत्ययपारी चित्रपट पाहून रिक्षा चालकांच्या श्रमांची कल्पना होतीच. पण आता त्यांचे जीवन जवळून प्रत्यक्ष पाहता आले. रिक्षाचालक बहुतांशी बिहारी भूमिहीन शेतमजूर. सावकाराकडे गहाण पडलेल्या जमिनीवरच्या कर्जाचे व्याज चुकवण्यासाठी वर्षाचे 12 महिने प्राणपणाने रिक्षा ओढत ओढगस्तीला आलेले. सातूचे पीठ पाण्यात कालवून त्याचे गोळे आणि कच्च्या मिरच्या हेच त्यांचे नित्याचे खाणे. पूर्वी इन्कम टॅक्समध्ये काम करताना मी ऐश्वर्य पाहिले होते. आता दारुण गरिबीचे दर्शन घडत होते. जीवनाचा हा अनुभव दलित समाजातून आलेल्या मला देखील नवा होता. गरिबी किती असू शकते आणि माणसाला काय करायला लावू शकते याचे भयानक दर्शन मला घडले ते कोलकाता येथे. असिस्टंट डायरेक्टर सिमेन्स एम्प्लॉयमेंट म्हणून माझे काम खलाशांचे नोकरीविषयक प्रश्न सोडवण्याचे होते. बहुसंख्य खलाशी मराठी, कोकणी किंवा बंगाली बोलणारे. मराठीबरोबर मला कोकणी भाषा अवगत होतीच, पण त्याचबरोबर मी जुजबी बंगाली बोलायला शिकलो. प्रत्येक खलाशाशी मी त्याच्या भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळे त्या सर्वांना मी हवाहवासा वाटू लागलो. मी ज्या आर्थिक स्तरातून आलो होतो त्यामुळे असेल किंवा कोलकात्याच्या विदारक गरिबीमुळे असेल,
पण मला कम्युनिझम पुन्हा जवळचा वाटू लागला. त्यामुळे व्यवस्थापन आणि खलाशी कामगार यांच्या तंट्यामध्ये निपक्षपाती राहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी कळत नकळतपणे माझा कल कामगारांच्या बाजूने असे. मला माझ्या कामाला न्याय देता यावा म्हणून माझ्या वरिष्ठांनी मला तशी जाणीव करून दिली. त्यावेळेचा एक प्रसंग सांगावासा वाटतो. छत्रपती शिवाजी नावाच्या एका तेलवाहू जहाजावर कोलकात्याजवळच्याच हल्दिया बंदरात खलाशांनी संप केला होता. मी असिस्टंट शिपिंग मास्टर होतो. त्यावेळी भावे हे शिपिंगचे डायरेक्टर जनरल होते. त्यांनी मला दूरध्वनीवर आदेश दिला, स्वतः तिथे जा आणि संप मिटवा. उद्या जहाज सुटलं नाही म्हणून सांगू नका. मी संध्याकाळी 6 वाजता कोलकाता सोडले. काही विशिष्ट सहकाऱ्यांसह कारने 100 मैल प्रवास करून हल्दिया गाठले. वातावरणात बोचरी थंडी असूनही तिथे मात्र वातावरण चांगलेच तापलेले होते. दगाफटका होण्याची शक्यता आहे असे इतरांनी सावध करून ठेवलेले होते. मी बोटीजवळ पोहोचलो तर गँगवे खलाशांनी अडवून धरला होता. कोणालाही आतमध्ये जाऊ देण्यात येत नव्हते. मी शांतपणे गँगवेतून पुढे जाऊ लागलो. खलाशांमध्ये थोडी चलबिचल झाली. शेवटी त्यांनी मला मार्ग मोकळा करून दिला. प्रथेप्रमाणे कॅप्टनकडे न जाता मी खलाशी कामगाराच्या प्रेसमध्ये जाऊन ठेपलो आणि तिथल्या भंडारीला आदेश दिला, मला भूक लागली, जेवण दे. रात्रीचे 11 वाजले होते. माझा आदेश ऐकून त्या भंडारीचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. कॅप्टनच्या केबिनमध्ये जाऊन चमचमीत जेवणावर ताव मारण्याचं सोडून हा साहेब इथे जेवायला का आला आहे हे त्याला उमगेना. आनंदाश्चर्याने तो स्वयंपाकाला लागला. मी तिथेच बसून होतो. हळूहळू खलाशी आजूबाजूला जमू लागले. आपली घराणी सांगू लागले. खरे तर त्यांचे मतभेद केवळ गैरसमजावर आधारित होते. त्यांच्याबरोबर जेवताना त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मी कॅप्टनला खाली बोलावून घेतले. काही मिनिटातच त्याची दिलजमाई घडून आणली आणि संप मिटला. त्यावेळी एक खलाशी उत्तरला, सगळे साहेब लोक बोटीवर येतात, कॅप्टनबरोबर दारू पितात आणि तिथेच खाऊन निघून जातात. आमचं समजून घेणारा आणि आमच्यामध्ये बसून खाणारा अधिकारी आम्ही आजच पाहिला. माझ्या परिश्रमाची पावती मला तिथेच मिळाली. मी पहाटे कोलकात्याला परतलो आणि मुंबईला भावेसाहेबांना टेलिफोनवर निरोप दिला. संप मिटला आहे यावर त्यांचा विश्वासच बसेना. ते म्हणाले, बोट सुटल्यावर सांगा. बोट वेळेवर सुटली. मला वायरलेसवर निरोप मिळाला. मी लगेच भावेसाहेबांना कळवले. त्यांना त्यांचा आनंद लपवता येईना. त्याबद्दल खास अभिनंदनाचे एक पत्र त्यांनी मला पाठवून दिले. त्या कामगिरीबरोबरचा एक परिणाम असा झाला की संप मिटवण्यासाठी कोलकाता बंदरातला सुयोग्य अधिकारी मीच असा समज वरिष्ठ अधिकारी वर्गात पसरला. त्यामुळे मुंबईची ओढ लागली असूनही मुंबईला बदली मिळेना. मग मी, माझी पत्नी मंजू आणि मुलांना कोलकात्याला बोलावून घेतले. महाराष्ट्र सदनजवळ एक छोटेसे घर भाड्याने घेतले. घरात टेलिफोन, टीव्ही वगैरे काहीही नव्हते. तरीही मुलांना ते घर फारच आवडले, कारण आजूबाजूचे वातावरण खूपच चांगले होते. मुंबईत क्वचित जाणवणारा प्रेमाचा ओलावा तेथे होता. वस्तीत एखादे मूल आजारी असेल तरी आजूबाजूच्या सर्वांच्या चेहऱ्यावर खिन्नतेची छाया असे. मला घरी जायला उशीर झाला तरी कुटुंबियांची स्वतःहून काळजी घेणारे तिथे होते. कोणतेही नातेसंबंध नसताना तिथे कोलकातावासियांनी केवळ माणुसकीच्या नात्याने जे प्रेम दिले त्याची आठवण आली तरी आजही जीव हेलावून जातो. माझे सांस्कृतिक जीवन समृद्ध झाले ते कोलकात्यात. महाराष्ट्र सदनात होळी, रक्षाबंधन, गणेशोत्सव असे सारे महाराष्ट्रीयन सण एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरे केले जात. वरचेवर संगीत संमेलनाची पर्वणी असे. भारतातील सर्व प्रसिद्ध गायकांचे, वादकांचे कार्यक्रम मला ऐकता आले ते कोलकात्यात. काही महान भारतीय कलावंतांची व्यक्तिशः ओळख झाली ती देखील कोलकात्यातच. पंडित भीमसेन जोशींची भेट झाली ती महाराष्ट्र सदनजवळच्या एका कोपऱ्यावर. ते चपलेचा तुटलेला अंगठा शिवून घेत असताना मी नमस्कार केला. त्यांनी हिंदीत विचारपूस सुरू केली. मी मराठीत बोलायला लागल्यावर आणि मला संगीताची आवड आहे हे कळल्यावर मिले सुर मेरा तुम्हाराचा प्रत्यय आला. त्या दिवशी कोलकात्यातील मैफलीला पंडितजी मला स्वतःबरोबर घेऊन गेले आणि एक अविस्मरणीय अनुभव मनपटलावर कोरला गेला. कुमार गंधर्व एका संगीत महोत्सवासाठी कोलकात्याला आले होते. तेव्हा त्यांचा परिचय झाला. भीतभीत मी त्यांना घरी घेण्याचे आमंत्रण दिले.
आपल्या कीर्तीचा, प्रतिष्ठेचा यत्किंचितही बाऊ न करता ते आमच्या घरी आले. महाराष्ट्रीयन पद्धतीचे आमचे जेवण पाहून त्यांची कळी खुलली. कलावंतांचा मोठेपणा कित्येक वेळा त्यांच्या कलंद वृत्तीमुळे मानला जातो. इथे एवढ्या महान कलावंताने आपल्या सौजन्यशील साधेपणाने आम्हाला जिंकून घेतले होते हे खरे. पंडित जसराजजींशीही माझा परिचय झाला तो कोलकात्यामध्येच. आज मुंबईत त्या परिचयाला स्नेहाचा फुलारा प्राप्त झाला आहे. साहित्य, संगीत, नाट्य यांनी सामाजिक आयुष्य समृद्ध झाले ते कोलकात्यात. महाराष्ट्र सदनात दरवर्षी स्थानिक नाटके होत असत. त्यात मी हमखास भाग घेत असे. तसे पाहिले तर संगीत कुठेतरी रक्तात असले पाहिजे. नाहीतर वडीलधारी मंडळी बामनागरी लिहणं आणि महारागरी गाणं असे म्हणतच असतात. मला स्वतःला गाणं, वाद्य काहीतरी यावे असं वाटत असे. मात्र ते जमू शकले नाही. सुदैवानं आज माझी मुलगी सतार वाजवण्यात, कथ्थक नृत्य करण्यात पारंगत आहे, तर मुलगा गिटार वादन म्हणून पुढे येत आहे. मी कोलकात्याच्या प्रेमात पडलो होतो खरा, पण कुटुंबियांची मुंबईची ओढ कायम होती. लोकप्रियतेमुळे माझी बदली मुंबईला न करणे हे प्रशासनाच्या सोयीचे होते खरे, पण कोलकात्याच्या छोट्या कार्यालयात अडकून पडणे माझ्या करिअरच्या दृष्टीने मला योग्य वाटत नव्हते. योगायोगाने त्याच वेळी मुंबई महानगरपालिकेची वॉर्ड ऑफिसर पदाची जाहिरात पाहण्यात आली. मी पत्नीशी सल्लामसलत केला. तिनेही प्रोत्साहन दिले. मुंबईला परतण्याची ती चांगली संधी वाटली आणि मी अर्ज पाठवला. रीतसर मुलाखतीसाठी बोलावणे आले आणि माझी निवड झाली. कोलकात्यात तुम्ही थोडे दिवस राहिलात तर ते शहर बकाल वाटते. मात्र जास्त दिवस तेथे थांबलात तर त्या शहराचा प्रेमात पडल्याशिवाय तुम्ही राहत नाही. त्यामुळे कोलकात्यात जड अंतकरणाने सोडले. अर्थात स्वगृही परतल्याचा आनंद होताच. मुंबई महानगरपालिकेत माझी पहिली नेमणूक झाली ती नायर हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून. तिथे 1 वर्ष मोठ्या समाधानाने गेले. मी स्वतः डॉक्टर नसलो तरी रुग्णांना व्याधीमुक्त करण्यात, इतरांना मदत करण्यात एक वेगळाच आनंद लाभला. खूप चांगले अनुभव मिळाले. एकदा प्रमिला दंडवते त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. स्वतः खासदार असून सुद्धा आपल्याला कोणताही खास दर्जा नको, इतर सर्वसामान्य रुग्णांप्रमाणेच वर्तणूक मिळाली पाहिजे असा त्यांनी हट्ट धरला. त्यावेळी एकदा दुपारी माझ्या कार्यालयात काम करत असताना माझ्या शिपायाने आत येऊन सांगितले, साहेब, मोरारजीभाई आलेत. कोणीतरी स्थानिक गुजराती बांधव आला असेल म्हणून मी म्हटले, पाठवून द्यात. माझ्या कार्यालयात शिरणाऱ्या व्यक्तीकडे पाहून मी उडालोच. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई आणि चंद्रशेखर आत आले. ते दोघे प्रमिला दंडवतेंची विचारपूस करण्यासाठी आले होते. आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मोरारजीभाईंनी विचारले, आपण कशासाठी थांबलोत? लंच टाईम असल्यामुळे दवाखान्याच्या इमारतीची लिफ्ट बंद होती. ती चालू करण्याची सूचना मी केली होती आणि त्यासाठी आम्ही थांबून होतो. मोरारजीभाईंना ते कळल्यावर त्यांनी पृच्छा केली, कितव्या मजल्यावर जायचे? 6व्या मजल्यावर जायचे आहे हे कळल्यावर लिफ्ट चालू न करू देता एखाद्या तरुणाला साजेच्या उत्साहाने ते तरातरा 6 मजले चढून गेले. आमची दमछाक झाली, पण त्यावेळी 83 वर्षाचा हा नौजवान आम्हाला लाजून गेला. कोलकात्याचा हँगओव्हर म्हणून की काय, पण नायर हॉस्पिटलमध्ये मी सांस्कृतिक चेतना आणण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिकेच्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धांमध्ये नायर हॉस्पिटलचा सहभाग नसे, तो असावा म्हणून नर्सेस, डॉक्टर्स, विद्यार्थी आणि कर्मचारी यांना एकत्र आणून एक नाटक बसवून घेतले. मी स्वतःही त्यात भूमिका केली. त्या नाटकाची रंगीत तालीम पाहून आमचे प्रमुख डॉक्टर भट इतके प्रभावित झाले की त्यांनी तत्काळ 500 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. वर्षभरानंतर माझी बदली घाटकोपरला विभाग अधिकारी म्हणून झाली. खरे तर प्रोबेशन संपेपर्यंत नायर हॉस्पिटलमध्येच राहावे असा माझा मानस होता. मात्र माझ्या करिअरच्या दृष्टीने मी वॉर्डमध्ये जाणे योग्य ठरेल असा सल्ला त्यावेळीचे कमिशनर सुक्तनकर यांनी दिला. घाटकोपर हा विभाग मोठा आव्हानाचा होता. काही दिवसातच माझी कसोटी लागली. भारताचे पाकिस्तानमधले पहिले हाय कमिशनर यांच्या त्या विभागातील जमिनीवर 40 वर्षे अतिक्रमण होऊन गौरीशंकरवाडी नावाची एक झोपडपट्टी बसली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ती झोपडपट्टी हटून जागा मालकाच्या ताब्यात द्यायची होती. त्या बाबतीत त्यापूर्वीचे सगळे प्रयत्न वाया गेलेले होते, कारण दत्ता सामंत यांचा त्याला विरोध होता.
दत्ता सामंत यांचा त्यावेळी मोठा दबदबा होता. त्यांची पत्नी स्वतः त्या भागात नगरसेविका होती. सामंत पती पत्नीच्या विरोधाला न जुमानता झोपडपट्टी हटवणे कठीण होते व तसे न केल्यास सुप्रीम कोर्टातून कमिशनर साहेबांवर ठपका येण्याची शक्यता होती. कमिशनर साहेबांचा सल्ला घेऊन मी त्यावेळचे गृहसचिव श्री चौगुले यांना भेटलो. त्यांनी पोलीस कमिशनर रिबेरो यांची मदत घेण्याचे आदेश दिले. मग मी रिबेरो साहेबांना भेटून स्वतः परिस्थिती समजावून सांगितली. रिबेरो म्हणाले, ठीक आहे, पण झोपडपट्टी कधी तोडायची ते मी ठरवीन. तुम्हाला फक्त 1 दिवस आधी सूचना दिली जाईल. काही आठवड्यानंतर कुठल्याशा निमित्ताने दत्ता सामंत यांना येरवड्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते आणि त्यांची पत्नी त्यांची भेट घेण्यासाठी पुण्याला गेली होती. त्यावेळी रिबोट साहेबांनी संधी साधली. त्या भागामधल्या सर्व समाजकंटकांना गजाआड करण्यात आले. प्रत्येक इमारतीवर शस्त्रसज्ज शिपाई नेमण्यात आले. एक असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस माझा अंगरक्षक म्हणून नेमण्यात आला आणि एका दिवसात आम्ही पोलिसांच्या मदतीने ती झोपडपट्टी भुईसपाट केली. कामगारांचे मनोधैर्य वाढावे म्हणून मी स्वतः दिवसभर तिथे उभा होतो. वातावरण खूप तापलेले होते. तासातासाला कमिशनरांचा फोन येत होता. शेवटी काम फत्ते झाल्याचे समजताच त्यांनी माझे मनपूर्वक अभिनंदन केले. माझ्यावर चांगले प्रशासकीय संस्कार झाले ते कमिशनर सुक्तनकर साहेबांकडूनच. फाईल्सवरची माझी प्रत्येक टिप्पणी दुरुस्त होऊन परत येत असे. मराठीत असेल तर शुद्ध लेखनाच्या झालेल्या चुका, इंग्रजीत असतील तर स्पेलिंगच्या चुका स्पष्टपणे दर्शवलेल्या असत. त्यामुळे फाईल्स हातावेगळ्या करताना पूर्णपणे वाचून काळजीपूर्वक टिप्पणी करायला मी शिकलो ते त्यांच्याकडून. माझ्या कामकाजाच्या पद्धतीवर आणखी महत्त्वाचा ठसा उमटला तो महानगरपालिकेचे त्यावेळचे उपायुक्त श्री प्रवीण कामदार यांचे. माणसे जोडायची कशी आणि आपल्या सहकाऱ्यांचे काम अप्रिशिएट करून त्यांचे जास्तीत जास्त सहकार्य कसे मिळवायचे ते मी शिकलो कामदार साहेबांकडून. आपल्याला इतरांनी चांगले म्हणावे अशी आपली अपेक्षा असते, मात्र इतरांच्या कामाची तारीफ करताना कित्येकदा आपण उगाच शब्दांचा कंजूसपणा दाखवतो. असा कद्रूपणा आपण दाखवला नाही तर इतरांच्या सहकार्यातून जास्तीत जास्त चांगले काम करून घेऊ शकतो याचे धडे दिले ते कामदार साहेबांनी. मुंबई महानगरपालिकेची नोकरी ही चाकरी नसून सर्वार्थाने सेवा करण्याची संधी आहे आणि सेवा भावनेतून ती निभावली पाहिजे ही जाणीव माझ्या वरिष्ठांनी वारंवार करून दिलेली आहे आणि त्या भूमिकेतून माझे सेवाकार्य चालू आहे. सेवेच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देण्यात मुंबई महानगरपालिकेचे स्थान अनन्यसाधारण आहे. कारण पापभिरू शिक्षकांपासून मस्तवाल स्मगलरपर्यंत सर्वांची महानगरपालिकेकडे गाऱ्हाणे असतात. झोपडपट्टीपासून गगनचुंबी इमारतींपर्यंत सर्वांचा महानगरपालिकेशी संबंध येतो. माझ्या अधिकारपदाचा जास्तीत जास्त फायदा सामान्य लोकांना व्हावा असा माझा प्रयत्न असतो. आजवर अक्षरशः हजारो लोकांच्या मदतीला धावून जाणे मला शक्य झाले आहे आणि यानंतरही माझा तो प्रयत्न राहणार आहे. किंबहुना महानगरपालिकेचे काम आता माझ्या अंगात इतके भिनले आहे की माझ्या सेवानिवृत्तीनंतरचा काळ देखील एखाद्या सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजाचे देणे देण्यात जाईल यात मला शंका वाटत नाही. तर मित्रांनो, डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपलं प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.